शेवटची गोष्ट माहितीये का? भावाला राजपाट मिळावा म्हणून रामाने राजपाट सोडून वनवास गाठला. अगदी तसंच आमच्या शारदाताईनं आमच्या दोन्ही बहिणींचं शिक्षण नीट व्हावं म्हणून स्वतःचं शिक्षण सोडून आमच्या आई संगत राबून ही खानावळ उभी केली. आमची शारदाताई आमची राम आहे, स्वतःची नाही, कायम समोरच्याची काळजी करणारी. आमच्या शारदाताईचा स्वभाव म्हणजे एकदम भोळा, अगदी लोण्यासारखा मऊ. मला कुणी लोण्यावर निबंध लिहायला सांगितलं ना तर मी शारदाताईवरच लिहिणार. मला काय धाडस व्हायना डंबेल. तू एक काम करतो, आतमध्ये बघ आणि मला लाईव्ह कॉमेंट्री सांग. त्यांची काय ती बराबर सांग, नाही तर तुझी मुंडी पिरगुळून ठेवला मी. माझा काय संबंध? त्या महाराष्ट्र नाट लावलाय सगळा. लाईव्ह कॉमेंट्री सांग. पण मगाचपासून एवढं कौतुक ऐकतोय तिचं, पण ती आहे कुठे? पाहू दे आम्हाला पण. शशांक साहेबांनी इंजिनिअरिंग केलंय. चीफ इंजिनियरची सरकारी नोकरी आहे, बंगला आहे राहायला आणि कलेक्टर लेवलची सर्व्हिस आहे. अगं तू उभी का? ये बस. वहिनी हसायलेत. नीट माहिती दे ना. तू बघ बघ सांग, बघ सांग. वहिनी हसायलेत आणि कडवं कलेक्टर लाजतंय. मला नाही सहन होत. तूच बघ आणि सांग. बघून घ्या एकमेकांना आणि पसंत नापसंत लगेच सांगून टाका, म्हणजे लगेच लग्न ठरवून टाकूया. काय तरी सांग रे डंबेल. वहिनीला पसंत नापसंत सांगाय सांगितलंय. आधी बघात ते हा म्हणतात का नाही म्हणतात ते बघात घे जा. वहिनी परत हसल्यात. अरे हा का ना. आई सांगेल तसं. काय म्हणलीस? ऐकू नाही आलं. आईची हा म्हणजे माझी पण हा. महाराज बरोबर बोलला होता. आपला बाजार गुंडाळला शंकर दादा. वहिनी हा म्हणल्या. हर हर महादेव. आता मुलाला मुलीला एकमेकांची पसंती झाली, मुलीची मुलाची हा झाली. आता पुढची बोलणी करूया. चांगल्या कामाला उशीर न ग. मी बघते, तू आज जा. शारदा, मी तिला आत घेऊन जा. आई तू माझा ऐक. तू आधी माझं ऐक. गौरी, आजा बाय, आजा जा. तिला घेऊन जा. आई, थांब. गौरी, गौरी माझं ऐक. गौरी कधीच चुकीचं बोलत नाही, समजलं तुला?
अगं जाऊ देत मला ताई. बस इथे. बस. गौरी तुला आई ना आताच थांबायला सांगितलंय. गं मला जाऊ दे ताई, आई तिथे एकटी आहे आणि ती बाई नाही शानी मला जाऊ देशील. अगं आईनंच सांगितलंय, कळत कसं नाहीये तुला? अगं ती बाई 20 लाख करत्या. आपण कुठलं घेतलंय तिचं 20 लाख? उद्याच्या उद्या जाऊन पैसे देऊन येऊया आपण. हे बघ गौरी, तुला तिचा स्वभाव माहिती आहे बघ. अगं उगाच काय बाय बोलते ती. पाहुणा आलाय म्हणून राडा घालाय आली असणार. म्हणूनच मला गेलं पाहिजे काही. गौरी आई बोलतीये, ती घेईल सांभाळून सगळं. आता तू गेली तर आणखी वाद वाढणार. आई माझं तू इथे थांब. आईने सांगितलंय. इंद्राणी ऐक ना, माझ्या लेकीला बघायला पाहुणा आले. हा, मी हात जोडून नव्हते तुला. तू आता जा, आपण परत बोलू. हा, जा.